नमस्कार. आज आपण एका अशा योजनेबद्दल बोलणार आहोत, जी महाराष्ट्रातील अल्प आणि अत्यल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरू शकते. आता विचार करा, विजेचे वाढते दर आणि महिन्याकाठी येणारं भलं मोठं वीज बिल ही प्रत्येकाचीच एक मोठी चिंता असते, बरोबर? पण समजा हे विजेचं बिल कायमचंच संपुष्टात आलं तर? ऐकायला थोडं अशक्य वाटेल, पण आज आपण या स्मार्ट सौर योजनेचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. यातून महाराष्ट्रातल्या लाखो कुटुंबांना दीर्घकालीन ऊर्जा स्वातंत्र्य मिळवण्याची एक जबरदस्त संधी उपलब्ध झाली आहे. चला तर मग थेट विषयाला हात घालूया. हा केवळ एक आकडा नाहीये, तर पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या मोफत विजेची ही वर्ष आहेत, तब्बल 25 वर्ष. एकदा का तुम्ही हा प्रकल्प बसवला की पुढची 2.5 दशकं विजेच्या बिलाची कोणतीही चिंता करण्याची गरजच नाही. विचार करा, ऊर्जा स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेलं हे किती मोठं आणि क्रांतिकारी पाऊल आहे. तर आज आपण नेमकं काय काय पाहणार आहोत, एकदम थोडक्यात सांगतो. 25 वर्ष मोफत वीज कशी मिळणार, ही स्मार्ट योजना नक्की काय आहे, अनुदानाचं फायदेशीर गणित, वीज बिलातून मुक्तीसोबतच अतिरिक्त उत्पन्नाची संधी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा, या सर्व गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. 25 वर्ष मोफत वीज आणि विजेच्या बिलातून कायमची मुक्ती. या योजनेचा मुख्य गाभाच मुळी हा आहे. आता हा प्रश्न खरोखरच विचार करायला लावणारा आहे. अल्प उत्पन्न गटातील कुटुंबे वीज बिलाच्या ओझ्यातून कायमची कशी मुक्त होऊ शकतात? बघा, आजकाल महागाई इतकी वाढलीये की महिन्याचं बजेट जुळवताना विजेचं बिल हा एक खूप मोठा ताण असतो. विशेषतः 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या कुटुंबांसाठी तर हा खर्च अधिकच तापदायक ठरतो. ह्या प्रश्नावर एक ठोस उत्तर हवं होतं, आणि सुदैवाने आता एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्यासमोर आला आहे. आणि तो कायमस्वरूपी उपाय म्हणजेच आपला दुसरा मुद्दा, स्मार्ट योजना. ही योजना वरवर बघायला साधी वाटत असली तरी तिचे फायदे मात्र खूप मोठे आहेत. आता स्मार्ट म्हणजे नक्की काय? या नावाचा पूर्ण अर्थ आहे स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप योजना. नावासारखीच ही योजना खरंच खूप स्मार्ट आहे बरं का. महाराष्ट्राला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच BPL आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील म्हणजेच EWS कुटुंबांच्या घरांवर 1 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प अत्यंत कमी खर्चात बसवून दिला जातो. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे ही योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसोबत मिळून काम करते. म्हणजेच राज्य आणि केंद्र अशा दोन्ही सरकारांच्या योजनांचा एकत्रित फायदा आपल्याला मिळतो. आता वळूया तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे अनुदानाच्या गणिताकडे. कारण शेवटी ह्या सगळ्यासाठी आपल्या खिशातून किती पैसे जाणार हा प्रश्न पडतोच. सुरुवात करूया या आकड्यापासून. 30,000 रुपये. हे आहे केंद्र सरकारचं फिक्स अनुदान. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत 1 किलोवॅटचा सौर प्रकल्प बसवण्यासाठी केंद्र सरकार सर्व पात्र लाभार्थ्यांना हे 30,000 रुपयांचं अनुदान थेट देतं. ही रक्कम सर्वांसाठी समान आहे, पण खरी जादू यानंतर सुरू होते जेव्हा राज्य सरकार यामध्ये स्वतःची मदत जोडतं. आता ही आकडेवारी पहा, इथंच खरी गंमत आहे. ज्यांचा वीज वापर 100 युनिटपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी राज्य सरकार अतिरिक्त अनुदान देतं. आता दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचं उदाहरण घ्या. केंद्राचे 30,000 आणि राज्याचे 17,500 रुपये मिळून बहुतांश खर्च कव्हर होतो. ग्राहकाला स्वतःकडून फक्त आणि फक्त 2,500 रुपये द्यावे लागतात. अनुसूचित जाती आणि जमातीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राज्याचं अनुदान 15,000 रुपये आहे, त्यामुळे त्यांना केवळ 5,000 रुपये भरावे लागतात. आणि सर्वसाधारण प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वतःच्या खिशातून फक्त 10,000 रुपये भरावे लागतात, कारण त्यांना राज्याकडून 10,000 रुपयांचं अनुदान मिळतं. थोडक्यात सांगायचं तर सरकार जास्तीत जास्त आर्थिक भार स्वतः उचलत आहे. म्हणजेच प्रत्यक्ष खिशातून जाणारी रक्कम अगदीच नाममात्र आहे. 2,500 रुपयांपासून ते जास्तीत जास्त 10,000 रुपयांपर्यंतची ही गुंतवणूक, आणि मोबदल्यात काय मिळतंय? तर पुढील 25 वर्षांची मोफत वीज. आजकाल एखाद्या चांगल्या स्मार्टफोनची किंमतही यापेक्षा जास्त असते, खरं ना? इतक्या कमी पैशात कायमस्वरूपी ऊर्जा स्वातंत्र्य मिळणं ही खरोखरच एक अभूतपूर्व संधी आहे. चला आता चौथ्या मुद्द्याकडे जाऊया. या योजनेचा फायदा फक्त पैसे वाचवण्यापुरता मर्यादित नाहीये, तर मोफत विजेपलीकडे जाऊन चक्क अतिरिक्त उत्पन्नाची संधीही यातून मिळते. हा दुहेरी फायदा नक्की कसा मिळतो ते समजून घेऊया. महावितरणच्या माहितीनुसार
1 किलोवॅटचा हा सौर ऊर्जा प्रकल्प दरमहा साधारणपणे 120 युनिट वीज तयार करतो. आता ज्या कुटुंबांचा वापर 100 युनिटपेक्षा कमी आहे त्यांनी स्वतःच्या घरासाठी वीज वापरली तरीही काही युनिट्स उरतातच. हीच उरलेली अतिरिक्त वीज थेट महावितरणला विकता येते. म्हणजेच तुमचं वीज बिल तर शून्य होणारच, पण वरून ती उरलेली वीज विकून दरमहा काही आर्थिक उत्पन्नही हातात येणार. 25 वर्ष चालणारा हा असा भन्नाट दुहेरी फायदा आहे. हे सगळं ऐकल्यावर साहजिकच मनात विचार येतो की या भारी योजनेत सहभागी कसं व्हायचं. तर आता पाहूया आपला शेवटचा टप्पा, अर्ज प्रक्रिया आणि या सुवर्ण संधीचा लाभ कसा घ्यायचा. इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे. ही योजना अमर्यादित काळासाठी किंवा सर्वांसाठी खुली नाहीये बरं का. संपूर्ण महाराष्ट्रात केवळ 5 लाख ग्राहकांसाठीच ही योजना उपलब्ध आहे. या 5 लाखांपैकी 1.5 लाख जागा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी राखीव आहेत, तर उरलेल्या 3.5 लाख जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहेत. ही मर्यादित आकडेवारी स्पष्ट करते की यासाठी किती मोठी चुरस असू शकते. पण काळजी करू नका, अर्ज करण्याची प्रक्रिया एकदम सोपी ठेवण्यात आली आहे. तुम्ही महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन थेट ऑनलाईन अर्ज करू शकता. आणि समजा ऑनलाईन प्रक्रियेत काही अडचण येत असेल तर काही हरकत नाही. तुमच्या जवळच्या महावितरणच्या शाखेत किंवा उपविभाग कार्यालयात जाऊन तुम्ही थेट संपर्क साधू शकता. फक्त तुमची योग्य कागदपत्रे आणि माहिती सोबत असणं गरजेचं आहे. पण एक महत्त्वाचा नियम अजिबात विसरू नका. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, म्हणजेच फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड. आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांना विशेष प्राधान्य दिलं जाणार असलं तरीही शेवटी जो सर्वात आधी अर्ज करेल त्यालाच ही संधी मिळेल. जागा मर्यादित आहेत आणि वेळ कमी आहे, त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेणं इथं खूप महत्त्वाचं आहे. जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारून मी थांबतो. संपूर्ण राज्यात लाखो कुटुंबे या योजनेसाठी पात्र आहेत, पण जागा तर फक्त 5 लाख आहेत. अशा या स्पर्धेत पुढील 25 वर्षांच्या मोफत विजेचा आणि आर्थिक स्वातंत्र्याचा लाभ घेण्यासाठी सर्वात आधी पाऊल कोण उचलणार? माहिती मिळवणं ही तर फक्त पहिली पायरी होती. खरी वेळ आता प्रत्यक्ष कृती करण्याची आहे. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण स्मार्ट सौर योजनेचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत समजून घेतले आहेत. आशा आहे की ही माहिती उपयुक्त ठरेल. धन्यवाद. माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.